घरीच हॉटेलसारखा आणि खुसखुशीत असा आपण समोसा बनवूया आज. तर त्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी 5 ते 6 बटाटे कढईत बॉईल करायला ठेवलेले आहेत. त्यात थोडं मीठ टाकलं आहे. थोडेसे वाटाणे पण बॉईल करायला ठेवले आहे. तर इथे आपले बटाटे छान उकडलेले आहेत. तर आता आपण ते हाताने असे मॅश करून घेऊया. लागणारे साहित्य: हळद, मिरची पावडर, गरम मसाला, आलं, मिरचीचा ठेचा, बडीशेप, जीरा, हिंग. ताटलीत दाखवले सर्व मसाले, ठेचा आपण तेलामध्ये मंद आचेवरती परतून घेऊया. आता या मसाल्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून मॅश केलेले बटाटे टाकून परतून घेऊया. यामध्ये बॉईल केलेले वाटाणे टाकून ते पण छान परतून घेऊया. तसेच थोडा लिंबाचा रस टाकून तो पण एकत्रित करून घेऊया. तर सारण्यासाठी लागणारी आपली भाजी तयार झालेली आहे. आता एका भांड्यामध्ये 2 वाटी मैदा, थोडा हाताने क्रश केलेला ओवा, चवीनुसार मीठ व 2 चमचे तेल टाकून छान पिठाला लागेल असं एकजीव करून घेऊया. आपल्याला हे कणिक घट्टच मळायचं आहे आणि हे पीठ मळल्यानंतर आपल्याला एक 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायचं आहे. आता हे पीठ परत एकदा व्यवस्थित मळून आपण त्याचे लहान लहान आकारात गोळे बनवून घेऊया. तर आता पिठाच्या गोळ्यापासून अशा प्रकारे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे व त्याला मधोमध असा कट करून घ्यायचा आहे व त्याला समोस्याचा आकार देऊन त्यामध्ये समोस्यासाठी लागणारं स्टफिंग भरून आपल्याला समोसा बनवून घ्यायचा आहे. इथे आपले समोसे बनवून तयार झालेले आहेत. तर आता आपण समोसे तळून घेऊया. तेल थोडं कोमट झालं की आपल्याला लगेच यामध्ये समोसे सोडायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे. समोस्याची एक साईड तळायला आपल्याला 4 ते 5 मिनिट लागतात मिनिमम. तर ते तळताना असं आपल्याला काटेरी स्पूनचा यूज करायचा आहे. दोन्ही साईडनी छान खरपूस समोसे आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया. तयार आहेत आपले हॉटेलसारखे खुसखुशीत समोसे. धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल.